मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. हे आहेत तुरीचे दाणे, थोडे हिरवे थोडे पांढरे. आता जसे मिळाले, सध्या ते हिरवे येऊन राहिले आहेत शेंगा. मला जशा मिळाल्या मी तशा घेतल्या आणि माझ्या लगेच लक्षात आलं की अरे, आपण आज कढीतले गोळे बनवूया. तर या तुरीच्या दाण्यांमध्ये आपण लसण, थोडं अद्रक, सांबार, जिरं घालून एक पॅटी बनवून घेऊया आणि कढी उकळायला मांडूया. आणि कढी झाल्यावरती त्याच्यामध्ये हे गोळे टाकूया. कढीतले गोळे महाराष्ट्रात, विदर्भात खूप फेमस आहे, खूप छान वाटतात. खेड्यामध्ये तर हे खूप खाल्ले जातात, कारण तिथे तुरी निघतात. कारण खेड्यामध्ये म्हणजे जे शेत असतं त्यांच्याकडे, खेडा म्हणजेच गाव, गावामध्ये त्यांच्याकडे सगळ्यांकडे शेती असते आणि शेतामध्ये तूर तर असतेच. तर ते तर खूप खातात, त्यांना खूप माहिती असेल हा प्रकार. तर चला बनवूया कढीतले गोळे. मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. हे आहेत तुरीचे दाणे, थोडे हिरवे थोडे पांढरे. आता जसे मिळाले, सध्या ते हिरवे येऊन राहिले आहेत शेंगा. मला जशा मिळाल्या मी तशा घेतल्या आणि माझ्या लगेच लक्षात आलं की अरे, आपण आज कढीतले गोळे बनवूया. तर या तुरीच्या दाण्यांमध्ये आपण लसण, थोडं अद्रक, सांबार, जिरं घालून एक पॅटी बनवून घेऊया आणि कढी उकळायला मांडूया. आणि कढी झाल्यावरती त्याच्यामध्ये हे गोळे टाकूया. कढीतले गोळे महाराष्ट्रात, विदर्भात खूप फेमस आहे, खूप छान वाटतात. खेड्यामध्ये तर हे खूप खाल्ले जातात, कारण तिथे तुरी निघतात. कारण खेड्यामध्ये म्हणजे जे शेत असतं त्यांच्याकडे, खेडा म्हणजेच गाव, गावामध्ये त्यांच्याकडे सगळ्यांकडे शेती असते आणि शेतामध्ये तूर तर असतेच. तर ते तर खूप खातात, त्यांना खूप माहिती असेल हा प्रकार. तर चला बनवूया कढीतले गोळे. तर आज आपण बनवत आहे कढीतले गोळे. त्यासाठी मी हे सगळं सारण तयार करून घेतलं आहे. सॉरी फॉर दॅट की मी त्याचं प्रिपरेशन नाही दाखवलं, पण मी सांगते तुम्हाला याच्यामध्ये काय आहे. तुरीचे दाणे, सांबार, अद्रक, लसण, हिरवी मिरची, लाल मिरची अँड धणे, त्यानंतर थोडीशी तीळ आणि ऑफकोर्स बाइंडिंगसाठी थोडं भाजलेलं चण्याच्या डाळीचं पीठ. आणि त्यामध्ये आपल्या चवीपुरतं काळं नमक, मीठ थोडं. जर आपल्याला असं वाटत असेल तर आपण दुसरेही पदार्थ ॲड करू शकतो. मी सगळ्यांना ग्राइंड करून काढून घेतलेलं आहे. आता याचे आपल्याला गोळे बनवायचे आहे. त्याआधी आपल्याला कढी फोडणी घालायची आहे. कढीला एक उकळी आली की हे गोळे आपल्याला त्या कढीमध्ये ट्रान्सफर करायचे. हे गोळे आपण डायरेक्ट पण ट्रान्सफर करू शकतो, अदरवाईज आपण त्यांना शॅलो फ्राय करून आफ्टर दॅट आपण त्यांना त्या कढीमध्ये घालू शकतो. तर लेट्स ट्राय इट. कढीसाठी दही प्रिपेअर केलेलं आहे. आता आपण याला फोडणी देतो आहे. बघा, त्यात आपण सगळं मसाले घातलेले आहे. किती सुंदर दिसत आहे. आपण गोळे बनवायला घेतलेले आहेत. त्यात मी थोडं बेसन घातलेलं आहे. याला गोळे बनवायचे आणि याला उकळी आली की याच्यामध्ये घालायचे आहेत. हे आपले कढीतले गोळे तयार झालेले आहेत. आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे. तर मी तडक्यासाठी तेल गरम करते आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचं जिरं, मोहरी, तिखट आणि लाल मिर्च. हे बघा गोळे, मी तुम्हाला गोळे दाखवते. हे बघा. तर हे बघा, कढीतले गोळे रेडी झालेले आहेत. कसे वर आलेले आहेत. वर आले म्हणजे ते शिजले आणि आपले कढीतले गोळे रेडी आहे खायला. तर नक्की बनवून बघा. बाय. आजची डिश कढीतले गोळे.